सुरेश धस जे आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत होते त्यांनी अचानक काल भेट घेतली धनंजय मुंडेंची। एकदा नाही तर दोनदा त्यांची भेट झाली। त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या। आता सुरेश धस यांनी त्यावरून स्पष्टीकरण दिलंय। गेम करणाऱ्या नेत्यांचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगणार असं धस म्हणतायत। हे पेल्यातील वादळ लगेच शांत होईल असंही धस म्हणाले। बावनकुळे साहेबांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो, या दोन गोष्टी एकत्र झाल्या। काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं किंवा लीक केलं गेलं। तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये कोणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय आणि ते कोण खेळतंय हे सुद्धा मला माहिती आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सिद्धेश गोडाम हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सिद्धेश, काय सांगाल, नेमकं काय चाललंय असा सवाल लोकांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। कारण सुरेश धस आतापर्यंत टीका करत होते, काल त्यांनी भेट घेतली धनंजय मुंडेंची आणि आता त्याच्यावरून सारवासारव करतायत की काय असा सवाल उपस्थित होतोय। सारवासारव कुठलीही धस करत नाहीये। यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे करण्यामागे कुठल्या तरी नेत्याचा स्वार्थ आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येवर ज्या पद्धतीने काम चालू आहे, धनंजय अण्णांनी ज्या पद्धतीने पुरावे दिले की सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यावरचा फोकस हलवण्यासाठी कुठल्या तरी एका नेत्याने ही बातमी लीक केल्याचं ट्विस्ट अण्णांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की तो नेता बीड जिल्ह्यातलाच आहे आणि त्या उपर जाऊन आपण म्हणू शकतो की सुरेश अण्णा धस हे बोलले की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा गेम करणाऱ्या व्यक्तीचं नाव जाऊन सांगणार आहे। आता देवेंद्र फडणवीस यांना सुरेश अण्णा धस आपल्याच पक्षातल्या नेत्याचं नाव सांगू शकतात, दुसऱ्या पक्षाच्या नेत्याचं सांगण्याची गरज नाही। यावरून आपल्याला अंदाज येतो की या ठिकाणी जसा आरोप केला सुरेश अण्णा धसांनी की माझा गेम करण्याचा कोणतरी प्रयत्न करतोय, मग तो आता गेम कोण करतोय, कुठल्या पक्षाचा आहे आणि देशमुख सुरेश अण्णा धस हे जाऊन देवेंद्र फडणवीस यांनाच का तक्रार करताय, यावरून आपल्याला अंदाज येतो। महत्वाची गोष्ट अशी आहे की अण्णांनी त्या भेटीबद्दलचे सगळे खुलासे केलेले आहेत। 25 दिवसापूर्वी झालेली भेट काल लीक होते, काल बाहेर काढली जाते, यामागे एक षडयंत्र असल्याचं त्यांनी या ठिकाणी जे आहे सांगितलेलं आहे। मात्र आज सकाळी बावनकुळे यांनी सुद्धा अण्णांच्या बाबतीत सांगितले की त्या भेटीमध्ये मी होतो आणि त्या भेटीमध्ये अण्णांनी कसल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केले नाही, ते आपल्या गोष्टीवर ठाम आहेत। आणि आता सुद्धा सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माणुसकीच्या नात्याने मी जाऊन आजारी माणसाला भेटलो, मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी 70,000 कोटीचा मी सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले। आणि आता सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे पेल्यातलं वादळ आहे, समाजाला थोडं हे रुचलेलं नाही, समाज नाराज जरी झाला असला तर मी समाजाला हे समजून सांगेल आणि हे सगळं बाहेर पडेल आणि हे शांत होईल। मात्र संतोष देशमुख प्रकरणामध्ये आणि झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर धनंजय मुंडे यांच्यावर यामध्ये कुठेही मागे हटणार नाही आणि यासाठी पुढेही आणखी भरपूर काम करणार असल्याचा ठाम विश्वास सुद्धा धसांनी या ठिकाणी सांगितला। निश्चितच सिद्धार्थ, त्याच्यामुळे असं म्हणावं लागेल की आता पुढे सुद्धा धसांची भूमिका कायम असेल आणि ते अशाच पद्धतीनं आणखी काही गौप्यस्फोट करू शकतात। त्यामुळे या विषयाची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या झालेल्या भेटीवर धसांनी आज पुन्हा स्पष्टीकरण दिलं आहे। मी फक्त धनंजय मुंडेंना अर्धा तास भेटलो, चंद्रशेखर बावनकुळे चुकून 4 तास बोलले असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलंय। मी कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही, पण आमच्या भेटीची बातमी कोणी दिली या षडयंत्राचा पर्दाफाश मी करणार असा इशाराही धसांनी दिलाय। प्रदेशाध्यक्ष आहेत माझ्या पक्षाचे बावनकुळे साहेब, त्यांनी मला जेवायला बोलवल्याच्या नंतर माझं जाणं काम आहे, माझे ते बॉस आहे। त्या पद्धतीने मी तिथं गेलो। काही वेळाच्या नंतर धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि त्यांनी आम्ही अर्धा पाऊण तास एकत्र होतो। ठीक आहे, आमचे प्रदेशाध्यक्ष काल बोलले असतील, 4-4.5 तास बैठक झाली। काय की त्यांचा प्रवास
आणि बोलताना ते बोलू शकतात. मी त्यांना काय बोलू शकतो? माझ्या प्रदेशाध्यक्षांना मी ऑर्डर देऊ शकतो. परंतु साहेबांनी म्हणले की बाबा डेव्हलपमेंटच्या याच्या त्याच्या बाबतीत तुम्ही भांडत बसू नका. या बाबतीत काय? तर मी स्पष्टपणे सांगितलं, संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. जगातलं कोणीही म्हणलं तरी मी कॉम्प्रोमाइज काही करणार नाही. आणि मी निघून आलो, ते निघून गेले. ती बैठक संपली. आता काल परवा जे 13 मी धनंजय मुंडेंना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. त्याच्यात झाकून लपून काय नव्हतं. दरम्यान खासदार संजय राऊतांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलेला आहे. बीडमधल्या एका प्रमुख नेत्यानं सांगितलं होतं की सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका, धस कधीही पलटी मारतील असं संजय राऊत म्हणाले. तर सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकच आहेत. एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला असा हल्लाबोल राऊतांनी सुरेश धस यांच्यावर केला. धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही, त्यांना इतिहास क्षमा करणार नाही. असा खोटारडेपणा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर खुपसला असेल देशमुख कुटुंबियाच्या, तर बीडची जनता नाही, राज्याची जनता हे लक्षात ठेवेल की तुम्ही जे कृत्य केलेलं आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही. जर त्यांनी तसं केलं असेल तर तो विश्वासघातापेक्षाही पुढलं पाऊल. मला तेव्हा लोकांनी समजवलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका. धस हे कधी पलटी मारते. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे. मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला. तर सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. सुप्रिया सुळे 18 तारखेला बीडला जाणार आहे. देशमुख कुटुंबियांची त्या भेट घेणार आहेत असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. मैं नहीं कह सकती सेटलमेंट हुआ कि नहीं, लेकिन सुरेश धस जी जिस विश्वास से मेरी बहुत उम्मीद थी कि वो न्याय के लिए लड़ेंगे, आज भी मेरी बड़ी विनम्रता से अपेक्षा है, इच्छा है कि सुरेश धस जी आज भी वो गरीब है, उनके लिए न्याय कैसे मिले इसके लिए लड़ेंगे. अभी देखते हैं आगे क्या होता है, लेकिन अगर इस राज्य में प्रेशर हो, कॉम्प्रोमाइज़ हो या सरकार कोई दूसरा उपाय ढूंढे और इस केसेस को दबाने की कोशिश करेंगे तो हम उसको दबा नहीं देंगे. सत्यमेव जयते. सत्य इस राज्य को और देश को पता ही चलना चाहिए. मैं खुद 18 तारीख को बीड जाऊंगी. मेरे वहाँ के जो सांसद हैं और मेरे जो हमारे एमएलए, हमारे भाई संदीप क्षीरसागर जी और बजरंग अप्पा से उनसे मेरी बात हो चुकी है. अभी मतलब सुबह मैंने दोनों को फ़ोन किया था, मैं इंतज़ार में हूँ. एक बार उनसे बात करके मैं पहल करने वाली हूँ कि 18 तारीख को हम लोग बीड जाए और सिर्फ बीड फैमिली को मिलके, फैमिली से विनती मैं करूँगी कि हम सब साथ में प्रशासन को भी मिले, क्योंकि जो अन्याय हो रहा है, जो भ्रष्टाचार बीड में हो रहा है, जो भी उसकी इंक्वायरी हो वो पारदर्शिता से ही हो और सत्य ये बाहर आना ही चाहिए. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी धस मुंडे यांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये काहीही नवल नाही. ही दोस्ती जुनी आहे आणि यापूर्वीही वेळोवेळी त्याचा प्रत्यय आलाय असं महबूब शेख म्हणाले. ही जय वीरूची जोडी आहे. समाजात तेढ निर्माण करून भेटी घेतल्या जातात. राजकीय भेटी घ्यायच्या हेच या नेत्यांचं धोरण आहे असा आरोप करतानाच महबूब शेख यांनी धस मुंडे यांच्या भेटीबाबत शंका उपस्थित केली. धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही, कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात. एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं. जिल्हा परिषदचे खातेवाटप असेल किंवा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होऊन उपाध्यक्ष धनंजय मुंडे होणार असतील, त्यावेळेला अरुण इंगळेंचं एक क्रॉसमत होतं, त्याला सोडायला जाणं असेल, म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एवढ्या जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो
तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची?